आता भिवंडीची सभा संपवली. मध्ये मध्ये जरा खोकला आला तर माफ करा. हे दिवसभर बोलून 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 ते सकाळपासून त्या टेलिव्हिजन चॅनलच्या मुलाखती, मग वर्तमानपत्राच्या मुलाखती, संध्याकाळी ती भाषणं, आता भिवंडीची सभा आटपली. तुमचं बरं असतं, सगळी सला पाखरं आतमध्ये माझ्या झटकून झटकून थकलो आतमध्ये. बरं, भाषण करताना आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काय होतं, तुम्हाला काय माहीत काय? मी मध्ये विचारलं, चला कपडे बिपडे बदलून येऊ का काय करू? म्हटलं जाऊ दे, मरत. आज इथे विधानसभेच्या निवडणुकीला मी आपल्या समोर इथे आलो. पण त्याच गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर या भाषणाला काही अर्थ नाही. या माझ्या ठाण्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, 30 माणसं येत आहेत, पण ठाण्यातला बकालपणा काही जात नाही. तो दिवसेंदिवस वाढतोय. आणि बस आम्ही निवडणुका लढवतोय, त्याच लोकांना आम्ही निवडून देतोय, त्याच गोष्टी आम्ही करतो. पण शहर म्हणून एखादी गोष्ट आपल्याला कशा प्रकारे उभी केली पाहिजे, शहरात आपण राहतो आहोत हे शहर कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल ना कुठच्या आमदाराला काय देणं घेणं त्यानं, नगरसेवक ना कोणी काय. बस निवडणुका आल्या, निवडून द्यायचं. वर्षानुवर्ष आपले तेच. आम्ही पारंपरिक मतदार, ठीक आहे, असावं. पण जर समजा ज्यांना तुम्ही निवडून देता आहात त्याच्यानंतर जर समजा बदल कुठच्या गोष्टींचा घडत नसेल, आता मी आलो, काय रस्ते हो, तेच रस्ते आमच्याकडे तेच खराब होत आहेत, त्यांचीच कामं सुरू राहत आहेत. आम्ही पुढे सरकायला तयार नाही होत, पुढे आम्ही जायला तयार नाही होत. आम्हाला फक्त तेच विषय माहिती आहेत. आत्ता पण मी तिकडे याला तुमच्या भिवंडीला असताना मला एक वर्तमानपत्र दिलं गेलं, प्रलंबित प्रश्न भिवंडी तालुक्यातले, ग्रामीण भागातले. काय प्रश्न? आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, आमच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही, आमच्याकडे रस्ते चांगले नाहीत, आमच्याकडे लोड शेडिंग चालू आहे, आमच्याकडे वीज मिळत नाही, आमच्याकडे बाबा रोजगार उपलब्ध होत नाही. देशाला 67 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज 54 वर्ष झाली. आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतो. पण आम्ही त्या लोकांना, निवडून दिलेल्या लोकांना, लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला तयार नाही होत की बाबा रे, तुम्हाला इतकी वर्ष आम्ही निवडून दिलं, मग आमच्यासमोर फक्त परत तेच प्रश्न का निर्माण होत आहेत? आम्हाला परत तेच प्रश्न तुम्हाला का विचारावे लागत आहेत? आम्ही नाही विचारत. आमच्या चीड नाही, संताप नाही, काही नाही. आणि राज ठाकरेला परत तेच प्रश्न विचारत राहायचे. तू काय केलं नाशिकमध्ये? दाखवतो ना मी. माझ्या हातात पहिल्यांदा नाशिक आलंय ना. 5 वर्षानंतर मला प्रश्न विचारा, राज ठाकरे तू नाशिकमध्ये काय केलं? खरं तर प्रश्न विचारायची गरज पण लागणार नाही या गोष्टींची. मला सत्तेचा मोह नाहीये की माझा महापौर बसला पाहिजे, आमच्याकडे स्टँडिंग कमिटी आल्या पाहिजेत, आम्हाला स्टँडिंग कमिटीतनं पैसे मिळाले पाहिजेत, याचा मोह नाहीये मला. पण जी जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवलेली आहे त्याच्यातनं मला जर समजा चांगलं शहर करता नाही आलं, मी आता तिथे नाशिकमध्ये गोदापार सारखा एक प्रकल्प तिकडे आता आणतोय. अजून 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये बघा तिथे काय झालेलं असेल ते. अशा प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात आजपर्यंत राबवला गेलेला नाहीये. आणि तो प्रकल्प मी कशातनं राबवला? कॉर्पोरेटच्या फंडातनं राबवला.
महानगरपालिकेच्या फंडातनं नाही, मी बाहेरून पैसे आणले त्याच्यासाठी. मुकेश अंबानींना मी सांगितलं की म्हटलं मला असा असा एक प्रकल्प करायचा आहे, लोकांसाठी करायचा आहे, तुम्ही मला मदत करणार आहात का? मला बोले काय करायचंय. मी त्यांना अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट समोर ठेवला, सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या. त्यांनी ते पाहिल्यावरती मला बोलले की गो हेड, किती पैसे लागले तरी आम्ही द्यायला तयार आहोत, पण हा प्रकल्प झाला पाहिजे. आज गोदावरीच्या नदीच्या काठी तो आज प्रकल्प तिकडे आज उभा राहतोय. वर्ष दीड वर्षामध्ये त्याला जेव्हा आकार येईल तेव्हा तो बघा. पण हे सगळे प्रकल्प करत असताना राज्य सरकार म्हणून प्रत्येक ठिकाणी खोडे घालताय, प्रत्येक ठिकाणी. आज या क्षणाला जवळपास आज 7 महिने झाले, 7 महिने. विचार करा, का राज ठाकरेच्या हातामध्ये नाशिक आहे म्हणून 7 महिने, जवळपास 7.5 महिने झाले नाशिक महानगरपालिकेला कमिशनर नाही. एवढ्या मोठ्या शहराला त्या पृथ्वीराज चव्हाणांना फोन करून सांगितलं मी, मध्ये 4-6 फोन केले त्यांना. मी म्हटलं अहो कमिशनर द्या, कामं अडली आहेत, सह्या होत नाही आहेत, प्रकल्प अडतायत. हो एखादा चांगला बघतो आणि करतो. तुम्ही काय चांगला बघणार? काय बघायचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम म्हणजे कमिशनर? 7-7 महिने तुम्ही नाशिक सारख्या शहराला कमिशनर देत नाही का? कारण ते राज ठाकरेच्या हातात आहे म्हणून. आज इथे ती एक पांडव लेणी आहे, एक मोठा डोंगर आहे, त्या डोंगर आणि त्याच्या खाली जवळपास त्या एक फ्लॅट लँडवरती 35 एकर जमीन आहे वन खात्याची. मध्यंतरी मी त्या पतंगराव कदमांना भेटलो. मी म्हटलं अहो ही वन खात्याची जमीन आहे, ही ठेवा तुमच्याकडे, पण त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून तुम्ही कॉर्पोरेशनला तुम्ही ती हँडओव्हर करा, सरेंडर करा. मी नाशिककरांसाठी तिकडे म्हटलं बॉटॅनिकल गार्डन करीन. आमच्या माता भगिनी संध्याकाळी आमच्या मुलांना तिकडे घेऊन जातील, त्या बागेमध्ये घेऊन जातील. 35 एकर जमीन आहे, 35 एकर. त्याच्या आतमध्ये एक मोठा तलाव आहे. मी म्हटलं माझ्याकडे अख्खा प्रकल्प तयार. मी त्या प्रकल्पासाठी म्हणून मी रतन टाटांशी बोललो. रतन टाटांना मी सांगितलं की म्हटलं असा असा प्रकल्प आहे, मला ही गोष्ट करायची, इकडे बॉटॅनिकल गार्डन मला करायचंय. लगेच त्यांनी त्यांची 4 माणसं तिकडे नाशिकला मला पाठवली. त्यांनी सर्वे केला. 2 दिवसाच्या आत रतन टाटेने मला सांगितलं गो हेड, जेवढे पैसे लागतील तेवढं आपण त्याच्यामध्ये बॉटॅनिकल गार्डन करू, तुम्ही कामाला सुरुवात करा. अजूनपर्यंत माझ्या हातात जमीन दिलेली नाही, अजूनपर्यंत जमीन दिलेली नाही. काय पतंगराव कदमांच्या बापाचा जाणार होतं मला जरा सांगा. एक तर जमीन तुमची नाही, वन खात्याची जमीन. जर ती नीट केली नाही तर आज तिकडे झोपड्या होतील. एका शहराला मी आकार देण्याचा प्रयत्न करतोय. आज तिकडे एक मोठा फ्लायओव्हर झालाय नाशिकमध्ये. त्या फ्लायओव्हरच्या खालची जी जमीन आहे, संपूर्ण मोठाच्या मोठा फ्लायओव्हर झाला, त्याच्या खालची जी जमीन आहे, मी त्यांना सांगितलं म्हटलं कोणाकडे होतं ते. त्याच्या खाली लगेच त्या गाड्या बिड्या लागायला लागल्या, हातगाड्या, वडापावच्या गाड्या, इतर सगळं सगळं घाण व्हायला लागली त्या फ्लायओव्हरच्या खाली. मग मी विचारपूस केली, म्हटलं आता हे कोणाच्या हातात. नंतर मला कळलं हे नितीन गडकरींच्या हातात. मी नितीन गडकरींना फोन केला. झाले त्याला 6 महिने झाले, 4 महिने झाले असतील. मी म्हटलं नितीनजी हा फ्लायओव्हर तुमच्या अंडर येतो, तुमच्या खात्याच्या खाली येतो. मी म्हटलं तुम्ही तो फ्लायओव्हर ठेवा तुमचाच, त्याच्या खालची जी जागा आहे ती महानगरपालिकेला डेव्हलप करायला द्या. म्हटलं मी तिथे सुंदर त्या फ्लायओव्हरच्या खाली उत्तम बाग करतो, लोक संध्याकाळी येऊन तिकडे बसतील. म्हटलं जवळपास 3 का 4 किलोमीटरचा आहे. मला सांगा 3 का 4 किलोमीटरच्या फ्लायओव्हरच्या खाली जर समजा अशा प्रकारची गोष्ट झाली आहे का कुठच्या शहरामध्ये? मी त्यांच्याशी बोलल्यावरती त्यांनी तात्काळ मला एक पत्र दिलं, महानगरपालिकेला पत्र दिलं. मी आनंद महेंद्रांशी बोललो, म्हटलं असं असं आहे, म्हटलं करणार का? त्यांची 4 माणसं आली, त्यांनी पाहिलं, मला बोलले आम्ही ताबडतोब ह्या गोष्टी करायला तयार आहोत. तिकडे एक मोठं मैदान आहे, शिवाजी बाग, मैदान नाही बाग आहे, मैदानच आहे मला असं वाटतं, पण त्याच्यात ते बागेसारखंच आहे. किती आहे? 5 एकराची. ती मी महेंद्रांशी बोललो, म्हटलं तुम्ही डेव्हलप करता का? त्यांचे लोक आले, त्यांनी पाहिलं, त्यांचं डिझाईन तयार केलं, कामाला सुरुवात झाली. पण अजून सही व्हायची आहे का? 7.5 महिने कमिशनर नाही दिले आम्हाला. मी ज्या प्रकारे शहराकडे बघतो, त्या शहरामधल्या नागरिकांना कोणत्या सुविधा मिळायला पाहिजेत, कोणता आनंद मिळाला पाहिजे. माझ्या शहरामधनं, माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला बरं वाटलं पाहिजे की मी या शहरामध्ये राहतोय. बघताय का कोणी ठाण्याकडे? बघताय का कोणी कल्याण डोंबिवलीकडे? बघताय का त्या मुंबई शहराकडे?
बघताय का महाराष्ट्रातल्या कुठच्या इतर शहरांकडे ज्यांच्या हातामध्ये वर्षानुवर्ष तुम्ही नगरपालिका महानगरपालिका सोपवली, येतात तरी का बघायला? जो काम करतोय त्याला प्रश्न विचारले जातात, तू काय करतोयस, दाखव आम्हाला करून. आणि ज्यांच्या हातामध्ये 20-20 वर्ष 25-25 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली, त्याला कोणीही पत्रकार प्रश्न विचारायला जात नाही की काय केलं तुम्ही ठाण्यामध्ये, सांगा. या टोलच्या प्रश्नावरती ज्यावेळेला राज ठाकरे आणि त्याचे सगळे अख्खा पक्ष ज्यावेळेला रस्त्यावरती उतरला आणि आंदोलन करत होता, ज्याच्यावरती राज्य सरकारला 44 टोल नाके बंद करायला लागले, आणि आमचे पत्रकार बांधव मला प्रश्न विचारतायत काय टोलचं आंदोलन थांबलं? म्हणजे विरोधी पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष हे त्याच्यावरती ब्र काढायला तयार होत नाहीत त्या अख्ख्या टोलच्या प्रश्नावरती, ना विधानसभेत ना रस्त्यावरती. त्यांना नाही प्रश्न विचारणार की तुम्ही का नाही टोलच्या विषयामध्ये बोलत आहात. राज ठाकरे आंदोलन करतो त्याला विचारणार, मग मध्ये का थांबवलं, तोडपाड्या झाल्या का? राज ठाकरेला विकत घेणाऱ्या जन्माला यायचं आहे अजून. चला, जो पोटतिडकीने काम करतो त्याला प्रश्न विचारणार, त्याच्याबद्दल लोकांमध्ये शंका निर्माण करणार की काही मध्ये काही झालं का यांचं डील. आणि मी बोंबलून त्या विधानसभेमध्ये सांगतोय त्या एकनाथ खडसेंना की अहो टोलच्या प्रश्नावरती बोला तिथे विधानसभेमध्ये. माझे आमदार बोलायला तयार आहेत पण तुम्ही वेळ देत नाही त्यांना बोलायला. मी त्यावेळेला नितीन गडकरींशी पण बोललो, म्हटलं अहो टोल विषय का नाही काढत विधानसभेमध्ये. त्या खडसेंना मी फोन केला, म्हटलं काय झालं तुमचं, म्हटलं टोल विषयावरती का नाही बोलत आहात, म्हटलं आमचे आमदार तुमच्या मागे लागलेत, त्यांना बोलू द्यात तो विषय. नाही राजजी, आपण पुढच्या अधिवेशनामध्ये हा विषय घेऊ. आपण पुढच्या अधिवेशनात, या अधिवेशनात काय मेल झालं? सगळ्यांचे एकमेकांचे लागे बांधे आणि प्रश्न राज ठाकरेला काय डील झालं का? एखादी महानगरपालिका एखाद्या माणसाच्या एखाद्या पक्षाच्या हातामध्ये सोपवल्यावरती त्या पक्षाचा प्रमुख त्या शहरामध्ये किती वेळा गेला ते नाही कधी बघणार, तिथे काय चालू आहे ते नाही बघणार. इतर शहरामध्ये त्या पक्षांचे प्रमुख कधी येताना दिसत नाहीत. त्या पक्षांना कधी प्रश्न विचारले जाणार नाहीत का? काय घोडं मारलंय मी तुमचं? आज पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विकास आराखडा ब्ल्यूप्रिंट, मी ज्यावेळेला सांगितलं होतं, मी पक्ष स्थापनेच्या वेळेला मी सांगितलं, मी महाराष्ट्र राज्याची ब्ल्यूप्रिंट मी महाराष्ट्रासमोर आणीन. पक्ष स्थापनेच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं. आतापर्यंत फक्त सांग काय कुठे ब्ल्यूप्रिंट, अजून बाहेर नाही आली. 8 वर्ष झाली, काय चालू आहे का? अजून काम चालू आहे का? खरंच येणार आहे का? बाहेर ज्यावेळेला आणली, एक पत्रकार मला प्रश्न विचारायला तयार होत नाहीत. काही जणांनी विचारले, नाही अशातला भाग नाही, पण इंटरेस्ट संपला. किती जणांनी वाचली असेल मला पण शंका आहे. जवळपास वेबसाईटवरती टाकलेली ब्ल्यूप्रिंट जवळपास 3-3.5 लाख जवळपास शब्दांची आहे. पुस्तकात आणता नाही आली, कारण ती वेबसाईटवरतीच आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टींचा विचार करून अनेक अर्थतज्ञांशी भेटून बोलून हे होईल का, शक्य होईल का, या सगळ्या शक्यता पडताळून ती अख्खी ब्ल्यूप्रिंट विकास आराखडा मी मांडला. तोच मी आज महाराष्ट्रासमोर घेऊन येतोय. पण त्यात काय आहे काय नाही. आज पण माझे तिथे पत्रकार हे झाले, तिथे काही हिंदी चॅनलवाले, अर्थात त्या हिंदी चॅनलवाल्यांना काही देणं घेणंच नसतं, त्यांना फक्त कॉन्ट्रोवर्सी हवी असते. दिल्लीवरनं उठतात, हे उंटावरचे शहाणे, यांना दिल्लीत बसून सगळं अख्खा देश कळतो जणू काय. माहिती काहीच नसतं, अभ्यास काही नसतो, बस दिल्लीवरनं येणार आणि काहीतरी फालतू प्रश्न विचारत बसणार. काय झालं काय एकदम तुम्हाला मोदींवरती का घसरलात? त्याला घसरलो मी, तुझ्या बापाचं काय जातंय? बरं, सगळ्या गोष्टींची स्पष्टीकरण देऊन झाली. तर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत हे बोलणारा भारतामधला पहिला माणूस मी. भारतीय जनता पक्षाच्या ध्यानीमध्ये देखील नव्हतं, अख्ख्या पक्षाच्या. त्यावेळेला मी बोललो होतो की अशा प्रकारचा पंतप्रधान हा देशाचा झाला पाहिजे. हो, नक्की बोललो मी तेव्हाही आणि आजही त्यांचा प्रशंसक आहे, पण त्यांचा, भाजपाचा नाही.
आणि वाटलं मुख्यमंत्री पदावरनं गेल्यानंतर पंतप्रधान झाल्यावरती ते देशाचा विचार करतील, पण नाही. अजून गुजरात प्रेम चालूच आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आल्यानंतर म्हणतात की मी महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे करीन. पंतप्रधानांची भाषा नाही, तुमच्यासाठी सर्व राज्य समान असली पाहिजेत. ह्याच्यापेक्षा मी त्याला मोठा करीन, त्याच्यापेक्षा मी ह्याला मोठा करीन, हे तुमचं बोलणं नाही होऊ शकत. पंतप्रधानांनी नाही बोलायचं हे. म्हणे मी त्यांनी म्हणे 20 सभा इथे महाराष्ट्रामध्ये लावल्या म्हणून मी बोलतोय. मला काय देणं घेणं, 40 घ्या, राहायला या. पण भारताचे पंतप्रधान एका पक्षाचा प्रचार करण्यासाठी, अर्थात जे त्या पक्षाचेच आहेत परंतु आमच्यासाठी ते पंतप्रधान आहेत, ते ज्या वेळेला इथे एका पक्षाचा प्रचार करायला येतात, आचारसंहितावाले साले बाथरूम पर्यंत घुसतात कॅमेरे घेऊन. ते आम्हाला विचारणार किती खर्च केला, तुमच्या उमेदवारांनी किती खर्च केला, तुमच्या पक्षाने किती खर्च केला, हे पैसे आणले कुठून, हे प्रश्न आम्हाला विचारले जाणार. आणि आमच्या भारताचे पंतप्रधान हे एका पक्षाचा प्रचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा संपूर्णपणे वापरणार, त्यांची विमानं वापरणार, त्यांचे हेलिकॉप्टर्स वापरणार, त्यांचे संपूर्ण पोलीस यंत्रणा वापरणार. मला आज कळलं गुजरातमधनं पण महाराष्ट्रामध्ये पोलीस आलेत. आता काय बोलायचं सांगा. आज एका पत्रकारांनीच मला सांगितलं महाराष्ट्राच्या पोलिसांवरती विश्वास नाही. अहो, आमच्या महाराष्ट्रामधले जे पोलीस आहेत ते जेवढे कर्तबगार आहेत तेवढे तुम्हाला भारताच्या कुठच्या राज्यामध्ये इतके पोलीस कर्तबगार मिळणार नाहीत. चला, महाराष्ट्राचा गेटवे ऑफ इंडिया करून ठेवलाय. कोण येतोय, कोण जातोय, कुठे जातोय, काय राहतोय कळत नाहीये. आणि अशाही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था, आमचे पोलीस हे टिकून आहेत महाराष्ट्रामध्ये. इतके लोंढे येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही त्यांना शिव्या घालायच्या. या आनंदीबाई, मी परवा दिवशी बोललो ना, या दुसऱ्या आनंदीबाई, एक पेशव्यांच्या वेळेला होत्या, त्यांनी धचा मा केला. या दुसऱ्या आनंदीबाई, यांना मचा गु करायचा आहे, म्हणजे महाराष्ट्राचा गुजरात करायचा आहे, असं त्यांच्या बोलण्यातनं मला जाणवलं. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदावरनं गेल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांचा डावा हात उजवा हात म्हणून आनंदीबाई या मुख्यमंत्री पदावरती बसल्या गुजरातच्या. आणि त्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि काय सांगतायत, उद्योगपतींनो काय ठेवलं या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, चला गुजरातला, तुम्हाला ज्या हव्यात त्या गोष्टी मी तुम्हाला गुजरातमध्ये देते. वा रे वा. आणि त्याच्यानंतर आज खरं तर नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीने त्यांना खडसवायला पाहिजे होतं की हे तुम्ही कसं काय बोलू शकता. उद्देश काय आपला. मला ज्या शंका निर्माण झाल्या या सगळ्या गोष्टीतनं त्याची कारण ही आहेत. की खार उडते उंच आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, असं अजूनही तेच चालू आहे. जपानला गेले, बुलेट ट्रेन पाहिली, बुलेट ट्रेन भारतामध्ये आणायची. बुलेट ट्रेन म्हणजे काय, सगळ्यात जास्ती वेगाने जाणारी ट्रेन की ज्याच्यातनं तुमचं अंतर लवकरात लवकर कापलं जावं, जास्तीत जास्त अंतर कमीत कमी वेळात तुम्ही पूर्ण करावं, म्हणून बुलेट ट्रेन. आणताय कुठे, मुंबई अहमदाबाद. का, आमचं काय काम आहे अहमदाबादला, ढोकळे तर इथेही मिळतात. वेगात गाडीत जाऊन तिकडे काय एक दे ढोकळा आणि परत दे एक रिटर्न तिकीट, परत जायचंय आम्हाला. काय कशासाठी बुलेट ट्रेन लागते आम्हाला, काय आमचं काम आहे का त्या अहमदाबादमध्ये. बुलेट ट्रेन आणायची असेल तर तुम्हाला मुंबई दिल्ली आणायला पाहिजे, मुंबई कलकत्ता आणायला पाहिजे, मुंबई चेन्नई आणायला पाहिजे. लांबचा प्रवास गतीने व्हावा याच्यासाठी ती बुलेट ट्रेन आहे. मग तुम्हाला जपानला जाऊन आल्यानंतर पंतप्रधानांना आमच्या सुस्त कसं की मुंबई अहमदाबादच ट्रेन करावी बुलेट ट्रेन. तुमचं एका राज्याबद्दलचं अजूनही प्रेम जात नाहीये. तुम्ही अजून पंतप्रधान झालात तरी आमचं तुमचं तेच चालू आहे. अमेरिकेला गेल्यावरती ओबामा पण तुमचं स्वागत, केम छो प्राईम मिनिस्टर, अरे वा अरे वा.
काय प्रतिमा काय जगात? आमच्या पंतप्रधानाची प्रतिमा काय जगात? गुजराती पंतप्रधान. प्रश्न गुजरातीचा नाही, प्रश्न मराठीचा नाही, प्रश्न तमिळचा नाही, प्रश्न बंगालीचा नाही. आम्ही ज्यावेळेला महात्मा गांधींकडे पाहतो, आम्ही ज्यावेळेला वल्लभभाई पटेलांकडे पाहतो, आम्ही ज्यावेळेला लोकमान्य टिळकांकडे पाहतो, आम्ही ज्यावेळेला सुभाषचंद्र बोसांकडे पाहतो, आम्हाला नाही कधी वाटत की ते गुजरातचे आहेत, हे महाराष्ट्राचे आहेत, ते बंगालचे आहेत. आमच्या डोक्यात पण येत नाही ही गोष्ट. पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, इंदिरा गांधी घ्या, कशाला आमचे अटल बिहारी वाजपेयी घ्या, आमच्या कधी मनात नाही आलं हे कुठच्या प्रांताचे आहेत. मग आज आम्हाला का असं वाटतंय की तुम्ही एका प्रांताचे म्हणून पंतप्रधान म्हणून तिकडे बसलेले आहात? तुमचं प्रेम अजूनही जात नाहीये. आणि ती गोष्ट जर मला खटकत असेल, मी बोलायची नाही, मी मांडायची नाही. आज तिकडे देशावरती तिकडे फायरिंग होते, बॉम्ब हल्ले होत आहेत पाकिस्तानकडनं, आणि आमचे पंतप्रधान काय करतायत? हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये प्रचार सभा घेत आहेत. तिथे खरं बसून तुम्ही ठाण मांडून बसायला पाहिजे होतं. भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार आल्यावरती मला अजूनही आठवतं, नितीन गडकरींचा एक वाद झाला होता, टेलिव्हिजनवरती दाखवला होता, आणि त्यांनी सांगितलं होतं आता काँग्रेसचं सरकार राहिलेलं नाही, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय. पाकिस्तानने अशा प्रकारची कुठची जर गोष्ट केली तर त्याला जशास तसं उत्तर तातडीने ताबडतोब मिळेल. द्या उत्तर. काँग्रेस सरकार असताना देखील आमच्या जवानांची शहीद प्रेत त्या कॉफिनमधनं आमच्याकडे परत पाठवली जात होती, आमच्याकडे देशामध्ये येत होती. आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर, नरेंद्र मोदी बसल्यानंतर परत आमचे जवान परत तिकडे मरणार, शहीद होणार, आणि परत ते शवपेटीमध्ये इकडे गुंडाळून आमच्याकडे तिरंग्यामध्ये परत आमच्या देशामध्ये येणार. हेच का ते अच्छे दिन? आम्ही बदल मागितला होता, याच्यात पण बदल मिळत नाही आम्हाला. आणि त्याच्यानंतर आज इथे महाराष्ट्रामध्ये ते प्रचार करत फिरतायत एका राज्यासाठी. कारण समजू शकतो मी त्याशी ते स्वतःच बोलले नाही का बीडला की गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रामध्ये येऊन प्रचाराची गरज भासली नसती. याचा अर्थ महाराष्ट्रातले सगळे त्यांचे भाजपाचे नेते नालायक आहेत. तुमच्यासाठी गधड्यांनो मला इकडे येऊन इकडे प्रचार करायला लागतोय, 20-20 सभा घ्याव्या लागत आहेत. तुमच्या थोबाडावरती महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतदान करणार नाही मला माहिती आहे, म्हणून परत मोदी. आज विधानसभेला आणलं, उद्या महानगरपालिका आणतील, परवा जिल्हा परिषदेला घेऊन येतील, ग्रामपंचायती आहेत, बँकांच्या निवडणुका होतील. आजच त्या एक व्हॉट्सअपवरती फार छान विनोद आलाय. मी जे काल बोललो त्याच्यानंतर पुढे कोणीतरी वाढवला. मग ते कुठे 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 खाली 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 कुठे कुठे येणार, आणि त्यांची ती जाहिरात चालू आहे ना, कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र. आणि मग इतक्या खाली खाली आल्यानंतर नरेंद्र मोदींची आई म्हणणार कुठे नेऊन ठेवलाय माझा मोदी. या महाराष्ट्रातल्या नेत्यांची तोंड दाखवून यांना मतदान करता येत नाही म्हणून मोदींना आणावं लागतंय. आणा, तुम्ही 20 सभा घ्या तर 40 सभा घ्या, मला काही फरक पडत नाही त्याचा. पण ज्या गोष्टी तुम्ही आज बोलताय, शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ, चला शिवजयंती नाही साजरी करत, यांना आशीर्वाद मिळणार. एकमेकांवर चिखल टाकतायत आणि एकटा राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची गोष्ट तुमच्यासमोर बोलतोय. एकटा मी, मला कोणाशी युती करायची नाही, मला कोणाशी आघाडी करायची नाही. गेली 8, 8.5, 9 वर्ष मी कोणाशीही युती आघाडी न करता हा पक्ष सुरू ठेवलाय, चालू ठेवलाय, आणि लोकांचं प्रेम मिळवतोय मी. माझा विश्वासच नाही या युती आणि आघाड्यांवरती. यांच्या स्वार्थासाठी एकत्र आलेली ही सगळी माणसं, यांना महाराष्ट्राचं भविष्य दिसत नाही, महाराष्ट्राचं भवितव्य दिसणार नाही. यांना महाराष्ट्रात नवीन कोणत्या योजना आणल्या पाहिजेत त्याच्याबद्दल काही नाही. आज तो संपूर्ण आराखडा माझ्याकडे. आज या शहरांचा झालेला विचका, आम्ही ट्रॅफिक बद्दल बोलायला तयार नाही आहोत. आमच्याकडे गाड्या पार्क होत आहेत रस्त्यावरती, गल्ल्याच्या गल्ल्या आमच्या अख्ख्या गाड्यांनी भरून जात आहेत. उद्या जर कुठे गल्लीत एखादी आग लागली तर विझवण्यासाठी आमच्या फायर ब्रिगेडचा बंब त्या गल्लीतनं आज जाऊ शकत नाही. अशी अवस्था आज आमच्या शहरांची आहे. पण आम्हाला काही नाही. दिवसेंदिवस गाड्या वाढतायत, दिवसेंदिवस स्कूटर वाढतायत. कुठे पार्क करणार आहोत आपण? आमच्याकडे पार्किंगच्या व्यवस्था नाहीत, त्याचा विचारच नाही.
आमच्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा विचार नाही. अहो, जगामध्ये कधी मेट्रो आल्या, जगामध्ये कधी मोनोरेल्स आल्या, आणि आम्ही एक कुठेतरी या सरकारने एक मेट्रो आणली, जेवढी जाहिरात, आम्ही मेट्रो आणली, आम्ही मेट्रो आणली. अहो, जगात कधी आल्या? झाले त्याला खूप वर्ष झाली त्या गोष्टीला, तुम्ही आत्ता आणताय. आज ही शहरं सगळी ठाण्यासारखं, मुंबईसारखं, नाशिकसारखं, पुण्यासारखं चांगल्या आमच्याकडे बागा उरल्या नाहीत, चांगली आमच्याकडे मुलांना खेळण्यासाठी मैदानं उरली नाहीयेत. आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी म्हणून आम्हाला स्कूटर वापरायला लागते, कारण आमच्याकडची पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम, सार्वजनिक व्यवस्था आमची गेलेली, कोलमडलेली आहे, काही नाहीच आहे आमच्याकडे. ती कशी करायची या शहरांमध्ये त्याचा संपूर्ण आराखडा माझ्याकडे तयार आहे. तुम्ही एक संधी द्या, त्या क्षणापासून कामाला सुरुवात. फुकटच्या फाकट फुलपाखरं नाही उडवत आहे तुमच्यासमोर. अहो, समाधान वाटावं असं तुम्हाला इथे सिस्टीम्स आणल्या पाहिजेत. आमच्याकडच्या शाळा, आमच्याकडची कॉलेजेस, बस शिक्षण तिकडे मिळतंय म्हणून आमची मुलं तिकडे जात आहेत आणि काहीही शिकतायत. जे शिकतायत त्याचा नोकरीशी काही संबंध नाहीये. आमच्याकडे व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नाहीये, बस नुसती शिकतायत. सुशिक्षित बेरोजगारांचे नुसते आमच्याकडे तांडेच्या तांडे बाहेर येत आहेत, पण आमच्याकडे रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. त्याला समाधान वाटावं अशा प्रकारचा आमच्याकडे रोजगार उपलब्ध होत नाहीये, की मी जे काम करतोय त्याच्यामध्ये मला समाधान आहे. या प्रकारचं कोणतंही समाधान पण आमच्याकडे मिळत नाहीये. आमच्याकडे काय वाढतंय? तर आमच्याकडे अनधिकृत झोपडपट्ट्या वाढतायत. बिल्डरांना खऱ्या अर्थाने पैसे देऊन देखील आमची अवस्था काय, तर आम्ही अनधिकृत घरामध्ये राहतोय आज ठाण्यासारख्या शहरामध्ये. आम्ही अजून बिथरलेलो आहोत. भयभीत जीवन आहे आमचं. का? कधी कुठची कुऱ्हाड आमच्यावरती पडेल माहित नाही. अनधिकृत म्हणून जर समजा घराच्या बाहेर काढलं तर जायचं कुठे? आम्ही बिल्डरला पैसे देऊन झालेत. हे सगळे बिल्डर माजलेले, हे सगळे अधिकारी माजलेले, यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. आणि होणार ती होणार सगळे पैसे भरलेल्या आमच्या मराठी माणसांवरती तुम्ही कारवाई करणार का? तर अनधिकृत घरामध्ये राहतात म्हणून. त्या बिल्डरवरती कारवाई कधी होणार? त्या अधिकाऱ्यांवरती कधी कारवाई होणार ज्यांनी डोळेझाक केली आणि त्या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या? त्या नगरसेवकांवरती कारवाई कधी होणार की ज्यांच्या आशीर्वादाने हे सगळे अनधिकृत इमले उभे राहत आहेत? त्या आमदारांवरती कधी होणार ज्या अनधिकृत इमारतींमध्ये ह्यांचे पैसे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ह्यांच्या सगळ्या आशीर्वादाने या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? जे अनधिकृतरित्या वागतात त्यांच्यावरती कारवाई कोणत्या प्रकारची होत नाही. आणि जे फाबडेपणाने ह्या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतात त्यांच्यावरती कारवाईची बडगी तुम्ही उचलणार? परप्रांतातलं लोक इथे, ह्या सर्वात जास्ती परप्रांतातलं लोंढे हे आज ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. कुठे राहत आहेत, कोण राहत आहेत, कुठच्या इमारतीत राहत आहेत, काय करतायत माहित नाही. आमच्याकडे नुसत्या झोपड्या वाढतायत. झोपड्या वाढत नाहीये, झोपड्या वाढवल्या जात आहेत. या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची जी काय आज वाट लावून ठेवली ना, ती यांनी, या बिल्डरांनी. हे समोर आमच्या इकडे ठाण्याचं आमचं येऊर, हा संपूर्ण पट्टा, हे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्क कुठून सुरू होतं? पवईपासून सुरू होतं, घोडबंदरला संपतं आमच्या. एवढं मोठं जंगल परमेश्वराने, निसर्गाने आमच्याकडे बहाल केलं, आमच्या शहरामध्ये दिलं. आम्हाला काही त्याचं कर्तव्य नाही. आम्ही ओरबाडतोय सगळ्या बाजूनी. आणि ओरबाडून आम्ही अनधिकृत झोपडपट्ट्या तिकडे वसवतोय. त्या वसवल्या की ती जमीन आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये आणायची, त्या झोपडपट्ट्यांना बाजूला करायचं, तिथे आम्ही इमारती बांधायच्या, त्याही अनधिकृत बांधायच्या. ती जमीन आम्ही लोकांना विकून टाकायची, लोकांचे पैसे घ्यायचे, निघून जायचं. त्या झोपड्या परत दुसरीकडे नवीन झोपड्या तयार. सरकारकडनं कोणत्या प्रकारची कारवाई नाही. भीतीच उरली नाही कुठची. कायद्याची भीती नावाची गोष्ट उरलीच नाही आमच्याकडे. आमच्याकडे शैक्षणिक संस्था निर्माण होणार, त्याही पुढाऱ्यांच्या. आमच्याकडे कॉलेजेस उभी राहणार, तेही पुढाऱ्यांची. दुसरं कोणी काही करायचं नाही. कमवायचा अधिकार फक्त आम्हाला. आम्ही फक्त कमवणार, आमचं कुटुंब वाढवणार, सगळा पैसा आमच्या घरामध्ये आला पाहिजे. मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असताना सगळ्या ठिकाणी
प्रत्येकाचे नातेवाईक उभे, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाचा पुतण्या, कोणाचा नातू, कोणाची सून. सगळी सत्ता आमच्या हातात आली पाहिजे. सगळं जे काही येईल ते आमच्या घरात आलं पाहिजे. त्यातनं निर्माण होणारा पैसा आमच्या घरात आला पाहिजे. त्यातनं निर्माण होणारे धंदे आमच्या घरात आले पाहिजे. तुम्ही फक्त राबायचं, तुम्ही फक्त आरोळ्या ठोकायच्या, झेंडे घेऊन मागे फिरायचं आणि यांची कुटुंब जगवायची. हे एवढ्याचसाठी होतं. याचं कारण तुम्हाला राग येत नाही, तुम्ही चिडत नाही, तुम्ही बोलत नाही, निमूटपणे सगळ्या गोष्टी सहन करतात. गाढवाचा नांगर फिरवायचा आमच्यावर, या गाढवाचा नांगर फिरवा. वरवंटा फिरवायचा आमच्या अंगावरती, वरवंटा फिरवा. आम्ही काही बोलत नाही. आम्ही आमची भाबडी महाराष्ट्रातली मराठी जनता अत्यंत काही बोलणार पण नाही. अन्याय सहन करायची इतकी वर्षानुवर्षाची आम्हाला परंपरा आहे की आम्हाला काही वाटेनासंच झालंय. तुम्ही आमच्या पदरात काही घाला नका घालू, काही फरक पडत नाही आम्हाला. आम्हाला रागच येत नाही. मन मेली आमची. ते बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आहे ना, ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या आतला आत्मसन्मान ज्या वेळेला मरतो ना, त्यावेळेला उरतात फक्त प्रेत. या राज ठाकरेला प्रेतांवरती राज्य नाही करायचंय. हे टाळ्या वाजवायला ज्यावेळेला ही मनगट बाहेर काढताना, तशीच ती समोरच्याच्या हाणायला देखील तुमची मनगट बाहेर आली पाहिजेत. का तो जिवंत समाज दिसत नाहीये? का ह्यांना प्रश्न विचारले जात नाहीयेत? अहो, तुमच्या जवळच्या माणसाने जर समजा तुम्हाला दगाफटका केला तर तुम्ही त्याचं तोंड बघत नाही आणि वर्षानुवर्ष हे राजकीय पक्ष तुमच्याशी दगाफटका करतायत आणि त्यांनाच मतदान करताय. हा महाराष्ट्र त्यांनाच मतदान करतोय तुमच्या पदरात काही न पडता. आज कुठच्या राजकीय पक्ष आज जेवढे सगळे प्रचार करतायत एकमेकांवरती फक्त चिखलफेक करतायत. मी महाराष्ट्रामध्ये योजना घेऊन येतोय, मी महाराष्ट्रामध्ये आराखडा घेऊन येतोय. आज इथे माझ्या समोर जे असंख्य तरुण बसलेले आहेत, तरुणी बसलेले आहेत, त्या महाराष्ट्रातले तरुण तरुणी महत्वाकांक्षी आहेत. पण करायचं काय पुढे माहित नाही. कोणत्या प्रकारचं माझ्या आवडीचं शिक्षण मला मिळालं पाहिजे, त्या प्रकारे कुठचं शिक्षण मिळतंय माहित नाही. त्या योजना माझ्याकडे तयार आहेत. आज मला सांगा, आज अनेक ठिकाणी अनेक आमची मुलं ज्यांना पाककला शिकायचे, ज्यांना केटरिंग कॉलेजेस पाहिजेत, महाराष्ट्रात आहेत, कुठेही नाही. मी उभी करून देतो तुम्हाला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला ही केटरिंग कॉलेज उभी करून देतो. आज अहो, ते शेफ म्हणून जातात ज्या वेळेला एखाद्या हॉटेलमध्ये, काय पगार असतो माहितीये? माहिती, ती नोकरी करताना ते मजा तर करतात, एन्जॉय करतात, पण त्याचबरोबर भरभक्कम पगारही त्यांना मिळतात. रोजगाराची संधी अशी नुसती काही कारखाने येऊन होत नसते. त्या प्रकारचं तुम्हाला शैक्षणिक गोष्टी तुम्हाला तिकडे आणाव्या लागतात. आज तुमच्यामध्ये बसलेले अनेक जण खेळाडू असतील. कोणतं प्रोत्साहन मिळतंय खेळाडूंना? काही नाही. अहो, आमच्याकडे सचिन तेंडुलकरला देखील खाजगी प्रशिक्षक होते, कुठचीही अकादमी नाही. आचरेकर सरांनी हे सचिन तेंडुलकर सारखं एक रत्न उभं केलं, अशी अनेक रत्न उभी केली, पण खाजगी शिक्षण, खाजगी कॅम्प क्रिकेटचा, त्यातनं उभं राहिलं. मग ज्यांना खरंच खेळामध्ये पुढे काही आयुष्य करायचंय, करिअर करायचंय, त्यांच्यासाठी काही होतंय का? नाही. योजना माझ्याकडे आहे. जसं NDA आहे पुण्याला, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जिकडे जवान तयार होतात पण ते ग्रॅज्युएट देखील तिकडेच होतात. उद्या अशा प्रकारची स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक रिजनमध्ये 2-2, 3-3 मी आणणार, की ज्याच्यातनं 8वी नंतरचे चांगले खेळाडू उचलले जातील आणि त्या अकादमीमध्ये टाकले जातील. त्यांना ज्या प्रकारचं खेळाचं शिक्षण हवंय ते शिक्षण तर पूर्ण मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक गोष्टी म्हणजे त्यांना ग्रॅज्युएशन पण तिकडेच त्यांना कंप्लीट करता येईल. का नाही हो इतक्या वर्षात कोणाला सुचलं? का नाही इतक्या वर्षात कोणाला आणता आलं? पर्यटनासारखा विषय आज जगामध्ये, आज पर्यटनासारख्या विषयावरती देशच्या देश यांचं अर्थकारण, संपूर्ण अर्थकारण हे पर्यटनावरती चालतं. आमच्याकडे काही नाही. परमेश्वराने आम्हाला सगळं दिलं, बहाल केलं. आमच्याकडे सगळी बलस्थानं आहेत, पण आम्ही जगाला दाखवायला तयार नाही आहोत. आम्ही जगासमोर मांडायला तयार नाही आहोत. आम्ही पुतळे उभे करतोय स्मारक म्हणून. हा आमचा राजा इतका मोठा राजा होऊन गेला, अहो, ज्याच्यावरती ब्रिटिशांनी लिहिलं, फ्रेंच लोकांनी लिहिलं, डच लोकांनी लिहिलं, मोगलांनी लिहिलं. आम्हाला नाही समजला आमचा राजा किती मोठा होता. पुतळे बांधतायत समुद्रात आणि त्या फक्त घोषणा.
अहो ह्या आमच्या राजाचे जे गडकिल्ले आहे, तो इतिहास जो आहे, अहो तो जगाला दाखवा ना की आमच्याकडे किती मोठा राजा होऊन गेला. आमच्याकडची महाराष्ट्रामधली जंगलं आम्ही कोणाला दाखवायला तयार नाही होत, सांगायला तयार नाही होत. आमच्याकडे आमचा राष्ट्रीय प्राणी कोण? वाघ. आणि आमच्याकडे महाराष्ट्रामधल्या जंगलांमध्ये चाप लावून तिकडे आमचे वाघ मारले जातात आणि कातडी फडाफडा फाडली जात आहेत आणि परदेशामध्ये विकतायत. पण तीच नैसर्गिक गोष्ट, तेच नैसर्गिक, तोच निसर्ग, तेच प्राणी आम्ही जगात दाखवायला तयार नाही होत लोकांना की आमच्याकडे काय आहे. मी स्वतः ताडोबाला गेलो होतो. मी फक्त नुसता एक फेरी मारताना मला 5 वाघ दिसले आपल्या महाराष्ट्रातल्या ताडोबात. 5 वाघ. पण आम्ही कोणाला दाखवायला तयार नाही होत, आम्ही कोणाला सांगायला तयार नाही होत. बाजूच्या मध्य प्रदेशात जा, त्यांच्याकडे जे जंगल आहे त्या जंगलावरती आज ते जंगल पाहण्यासाठी परदेशातनं लोक येतात. आज तिकडचा तरुण त्या फक्त पर्यटन या विषयावरती, जंगलाच्या पर्यटन या विषयावरती, आज त्याच्या खिशामध्ये पैसे आले, त्याचं घर झालं, त्याचं लग्न झालं, तो आज आई वडिलांना सांभाळतोय. जोपर्यंत आई वडील आजपर्यंत त्याला सांभाळत होते, तो आता आई वडिलांना सांभाळतोय. रोजगार म्हणजे बँकेतला कारकून नव्हे, फक्त रोजगार म्हणजे हा रोजगार की ज्याच्यातनं तुम्हाला 4 पैसेही मिळाले पाहिजेत आणि समाधान देखील मिळालं पाहिजे. असा रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होण्यासाठी काय लागतं? काय रॉकेट सायन्स आहे? आमच्या महाराष्ट्रामध्ये इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक विवर आहे, उल्कापातामुळे निर्माण झालेलं एक विवर. जगामध्ये 3 विवर आहेत जगात. त्या 3 पैकी एक आपल्या भारतामध्ये आहे आणि ते भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यात आहे. आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आजूबाजूला झोपडपट्ट्या झाल्यात आणि सांडपाणी त्याच्यामध्ये जातंय. आमचं लक्षच नाही. आम्ही आमचे गडकिल्ले कोणाला दाखवायला तयार नाही होत. आमची 750 किलोमीटरची आमची किनारपट्टीवरती आम्ही काही करायला तयार नाही आहोत. अहो बाजूच्या गोव्यामध्ये फक्त पर्यटन या एका विषयावरती ते राज्य चालू आहे आणि तिथे त्या राज्यामध्ये, गोव्यासारख्या राज्यामध्ये वर्षाला परदेशातनं चार्टर्ड फ्लाईट्स जवळपास 1000 ते 1200 चार्टर्ड फ्लाईट्स येतात. म्हणजे एका फ्लाईटमध्ये, एका विमानामध्ये साधारणपणे 100 माणसं, 150 माणसं, 200 माणसं अशी वर्षाला 1000 ते 1200 फ्लाईट्स येतात. बाकीची फ्लाईट्स वेगळी. बाकी परदेशामधनं येणारे आणि डोमेस्टिक फ्लाईट इकडच्या विमानं पकडून गोव्याला जाणारे ती विमानं वेगळी. कशावरती? फक्त गोव्यामध्ये समुद्र किनारा आहे. आता त्या गोव्यातल्या समुद्र किनाऱ्याची आज समजा मोजला तो किती आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आज 750 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. आम्ही त्या किनारपट्टीचं आम्ही काही करायला तयार नाही आहोत. आमच्या मंत्र्यांना फक्त तिकडची समुद्र किनाऱ्यावरची जमीन दिसते, सगळ्यांनी विकत घेऊन ठेवलेली आहे. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये मुंबईजवळ इथे पनवेलजवळ होणारा विमानतळ अजूनपर्यंत थांबवलेला आहे. का थांबवला आहे? सांगितलं जाते शेतकऱ्यांची जमीन आहे, त्यांना शेतकऱ्यांना जमिनीचा भाव मिळाला पाहिजे. अहो शेतकऱ्यांची जमीन एवढीच उरली आहे, बाकी ह्या सगळ्या मंत्र्या संत्र्यांच्या जमिनी आहेत, या सगळ्या आमदारांच्या जमिनी आहेत. त्यांना भाव वाढवून पाहिजे. काय होतं मी तुम्हाला सांगतो, नवीन जर एखादा प्रोजेक्ट येणार असेल ना तो पहिल्यांदा या मंत्र्यांना कळतो, कारण तेच आखतात. त्यांना कळतं की इथे नवीन प्रोजेक्ट आणायचा आहे, येणार आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रोजेक्ट यायच्या अगोदर तिकडची आजूबाजूची सगळी जमीन विकत घेतली जाते. फक्त धंदा लावला या लोकांनी योजनांच्यासाठी. आता पुण्याला तिकडे रिंग रोड करायचं चाललंय. रिंग रोडचा विचार ज्यावेळेला मनामध्ये आला, तो रिंग रोड कुठून जाणार? त्या सगळ्या पुढाऱ्यांनी आजूबाजूची सगळी जमीन विकत घेऊन टाकली. उद्या तो रिंग रोड झाला की तिकडे डेव्हलपमेंट सुरू होणार. डेव्हलपमेंट झाली की आता 2 रुपयांनी समजा ती जमीन विकत घेतली आहे, त्या 2 रुपयाच्या उद्या 200 रुपये होणार. बस कमावतायत आणि तुम्ही फक्त बघतात, तमाशा बघतात. यांना कशाशी देणं घेणं नाही. हे 4ही पक्ष आता 2 महिने 3 महिने भांडत होते. कशावरती? जागा वाटपावरती. मला किती मिळणार आणि तुला किती मिळणार. पण महाराष्ट्रातल्या प्रश्नाबद्दल कधी भांडताना दिसत नाहीत. हे ह्यांचे स्वार्थ सगळे लपलेले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मला किती जागा मिळणार, तुला किती जागा देणार, आणि याच्यावरती काय केलं? तोडून टाकलं सगळं. वाट लावून टाकली अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाची यांच्या स्वार्थासाठी म्हणून. सगळे सण आतून मिळालेले, सगळ्यांचे एकमेकांचे धंदे एकमेकांमध्ये, सगळे व्यवसाय एकत्र करतात. तुम्हाला दाखवतात आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहोत. हे वेगवेगळ्या पक्षात नाही, सगळे आतून मिळालेले आहेत. मी माझ्या पहिल्या सभेमध्ये जेव्हा सांगितलं ना, शरद पवार यांनी एका भारतीय जनता पक्षाच्या माणसाला फोन करून सांगितलं, तुम्ही युती तोडा, मी तात्काळ अर्ध्या तासाच्या आत आघाडी तोडतो. हे सगळं मिळालेलं आहे. अहो एनडी आता लोकसभेच्या काळात
लोकसभेच्या काळामध्ये शरद पवार एनडीए मध्ये येणार होते. RSS मधल्या एका व्यक्तीने त्याला विरोध केला, त्या गोष्टीला विरोध केला, म्हणून ते सगळं प्रकरण थांबलं. नाही तर यांच्या सगळ्या बैठका झाल्या होत्या आणि शरद पवार एनडीए मध्ये येणार होते. म्हणजे यांच्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत, सगळं मनोमिलन सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि त्या मनोमिलनावरतीच आता ह्या सगळ्या युत्या आणि आघाड्या तोडल्या गेल्या. हे सगळे आतून सगळं आपापलं सगळ्या गोष्टी करत राहणार आणि तुम्हाला येऊन बेवकूफ बनवणार, तुम्हाला येऊन मूर्ख बनवणार आणि आम्ही फक्त बघत बसायचं. आघाड्या तुटल्या, युत्या तुटल्या, सगळे आतून मिळालेले. विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारला की दुपारी तो मंत्री त्यांच्या केबिनमध्ये बोलवणार त्या आमदाराला. त्या केबिनमध्ये सगळी सेटलमेंट होणार, तिकडे पैशाचे व्यवहार होणार, पैसे घेऊन हा मोकळा. दुसऱ्या दिवशी विधानसभेतला प्रश्न बंद. आणि तुम्हाला येऊन सांगायचं, तुमचे ते काय कामाचे अहवाल काढायचे आणि कामाच्या अहवालामध्ये सांगायचं, बघा विधानसभेमध्ये मी तुमचा प्रश्न विचारला होता. मग आम्हाला पण वा 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 आमच्या आमदारांनी प्रश्न विचारला बरं का. फालतू गोष्टींवरती समाधानी होता. त्या आमदारांनी तिकडे प्रश्न विचारला, याच्यावरती समाधानी होता. प्रश्न सुटणार कधी हे कधी विचारणार तुम्ही? कधी मला ठाण्यामध्ये चांगले रस्ते मिळणार? ठाण्याला आमच्या स्टेशनवरती उतरल्यावरती आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला चालता कधी येणार? सगळ्या रिक्षावाल्यांनी अख्खा गोंधळ माजून ठेवलाय तिकडे, त्याच्याबद्दल आम्हाला कधी प्रश्न विचारायचे वाटले नाहीत. आम्ही बरं त्याच माणसांना आम्ही फक्त निवडून देणार. तीच माणसं येणार, तेच राज्य करणार आणि आम्ही त्यांना फक्त निवडून देत बसणार. तुम्ही जोपर्यंत बदल करत नाही आहात तोपर्यंत तुमच्या शहरामध्ये बदल होणार नाहीये. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राहून 54 वर्ष झाली. या 54 वर्षामध्ये इतक्या राजकीय पक्षांचे तुम्ही प्रयोग केलेत ना हो महाराष्ट्रावर. सगळ्यांनी बट्टाबोल केलाच ना. मग एकदा राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन बघा, तो एक प्रयोग करून बघा ना. 54 वर्ष तो प्रयोग करून पाहिलात, एकदा हा प्रयोग करून बघा. यशस्वी झालो तर महाराष्ट्राचं चित्र पालटेल. आणि जर समजा तुमच्या मताप्रमाणे शंका होतात ना, आम्हाला शंका येतात ना, समजा नाही झालं, याहून काय वाईट होऊ शकतं आत्ताच्या परिस्थितीपेक्षा? पण जी माझी इच्छा आहे, जी माझी महत्वाकांक्षा आहे, जे माझं स्वप्न आहे महाराष्ट्राबद्दलचं, जे मी जगात पाहतो, जे मला महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे, ते जर मला पूर्ण करायची संधी जर समजा तुम्ही दिलीत, काय असेल महाराष्ट्राचं भवितव्य? मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा मला महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि म्हणून मला या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आलेली संधी वाया खरंच घालवू नका. मी सगळे या ठिकाणी मी ही गोष्ट आपल्याला सांगतोय. मी सगळ्या भाषणामध्ये मी ही गोष्ट बोललो. मला माहित नाही टेलिव्हिजनवरती कदाचित आपण पाहिलं असेल, पण परत ऐका. माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही. जो जन्म आहे तो हाच जन्म आहे आणि असलेल्या या जन्मामधली प्रत्येक 5-5 वर्ष जर समजा तुम्ही वाया घालवत बसलात, पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत बसण्याशिवाय तुमच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही. त्याच माणसांना जर समजा तुम्ही निवडून देत बसलात, काही उरणार नाही, काही राहणार नाही आपल्या हातामध्ये. म्हणून ही आलेली संधी ही वाया घालवू नका. अहो 5 वर्ष कशाला म्हणतात? 5 वर्ष कशाला म्हणतात? आपल्यासमोर एवढासा असलेला मुलगा आपल्यासमोर 5 वर्षात एवढा होतो. पिढ्याच्या पिढ्या मोठ्या होतात, पिढ्याच्या पुढ्या येत जातात. या नालायकांसाठी नका हे वाया घालू आपलं आयुष्य. मी तुम्हाला एका आत्मविश्वास सांगतोय की माझ्याकडे सगळ्या गोष्टी तयार आहेत. यांच्या राजकारणाला आता भीक घालू नका. हे काय राजकारण करतायत? शिवसेना, भारतीय जनता पक्ष काय आणि काँग्रेस एनसीपी काय? काय चाललंय भाजपचं? आज भारतीय जनता पक्षाने उभे केलेले उमेदवार कोण सापडले आहे ना? काँग्रेस एनसीपीची माणसं सापडली. आता भारतीय जनता पक्षाचे 60 उमेदवार काँग्रेस आणि एनसीपी मधनं आलेले आहेत आणि मोठे नेते आहेत. म्हणजे बबनराव पाचपुते, ते गावित, यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने विधानसभेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ती माणसं आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आहेत. 60 माणसं आहेत, 60. या भाजपने या एनसीपी आणि काँग्रेसमधनं माणसं आणली आहेत. माझा प्रश्न तोच आहे की आज नरेंद्र मोदी इथे महाराष्ट्रामध्ये प्रचार करतायत कोणाचा? भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतायत की काँग्रेस एनसीपीचा प्रचार करतायत? कोणाला निवडून आणणार तुम्ही? म्हणजे या बाजूने देखील काँग्रेस एनसीपी आणि या बाजूने देखील काँग्रेस एनसीपी.
तुम्हाला आम्ही वेगळं मानायचं कसं? कशाच्या जीवावरती तुम्ही बहुमत मागतात? कोणाच्या जीवावर तुम्ही बहुमत मागतात? काँग्रेस एनसीपीच्या लोकांच्या जीवावरती बहुमत मागतात? हे असली राजकारणाची थेरं तुमच्या समोर करतायत आणि महाराष्ट्र गप्प बसतोय. महाराष्ट्र काही करत नाहीये, महाराष्ट्राची जनता काही बोलत नाहीये. आज जरी बोलला नाही तरी तुम्हाला 15 तारखेला हा राग तुम्हाला व्यक्त करावा लागेल, मतदानातून व्यक्त करावा लागेल. या चारही पक्षांच्या बाबतीतला राग तुम्हाला व्यक्त करावा लागेल. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगणं आहे की या येत्या 15 तारखेला आपण आलेली संधी वाया घालू नका. हा राज ठाकरे एका विश्वासाने, एका आत्मविश्वासाने तुमच्या समोर आलाय. एक महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन तुमच्या समोर आलाय. ज्या दिवशी तुम्ही माझ्या हातामध्ये या महाराष्ट्राचं भवितव्य द्याल, महाराष्ट्रात संपूर्णपणे बहुमत द्याल, त्या दिवसाला, त्या क्षणाला माझं काम सुरू झालं म्हणून तुम्ही समजा. इतका पूर्णपणे मी आराखडा घेऊन आज तुमच्या समोर आलेलो आहे. त्या माझ्या आत्मविश्वासाला आपण दाद द्यावीत एवढी फक्त विनंती करण्यासाठी आज आपल्या समोर आलोय. आज महाराष्ट्राचं स्वप्न, महाराष्ट्राचं भवितव्य आणि तुम्ही याच्यामध्ये फक्त एवढंच अंतर बाकी आहे. ते अंतर तुम्ही 15 तारखेला कापाल अशी माझी फक्त एक भावना आहे. ती आपण जरूर ते मतदान कराल. आणि माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आपल्या सगळ्या उमेदवारांना मी सगळ्या सभांमधनं सांगतोय, तुम्हालाही सांगतो, 231 मतदारसंघांमधनं आपण उमेदवार उभे केलेले आहेत. सगळ्या ठिकाणी मला जाणं अशक्य आहे म्हणून 3-3, 4-4 उमेदवारांच्या मी एक सभा घेतोय. सगळ्या ठिकाणी जाणं अशक्य असल्यामुळे मी एक जबाबदारी आपल्यावरती पण टाकतोय की आपण आपले जे कोणी मित्रपरिवार, नातेवाईक, जे कोणी लोक असतील महाराष्ट्रामध्ये त्यांना फोन करा. जी माध्यमं असतील त्या माध्यमांमधनं त्या सर्वांना कळवा की आलेली संधी वाया घालू नका. आणि येणाऱ्या या निवडणुकीला 15 तारखेला मतदानाला राज ठाकरे आणि त्याचे सर्व सहकारी यांना आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं. जे उमेदवार मी आपल्यासमोर उभे केलेले आहेत त्या सर्वांना रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण सर्वांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो. आज सुधाकर चव्हाण, सेजल कदम, निलेश चव्हाण आणि महेश साळवी हे उमेदवार आज मी तुमच्या समोर उभे केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक 231 उमेदवार मी उभे केलेले आहेत, परंतु हे आणि ते बाकीचे या सगळ्यांना तुमचा आशीर्वाद फक्त मिळो आणि आपण या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावा असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.